घराच्या छतावर परसबाग फुलवल्याचं आपण ऐकलं आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात प्राध्यापक अतुल वानखेडे यांनी सेंद्रिय पद्धतीने घराच्या छतावर परसबाग फुलवली आहे. यामध्ये त्यांनी विविध प्रकारची देशी आणि विदेशी शोभिवंत फुलझाडं आणि भाजीपाल्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या सेंद्रिय शेतीमुळे त्यांच्या घरातील ओल्या आणि सुक्या कचऱ्याची घरातच विल्हेवाट लावली जात आहे. माझ्या घरी मी गच्चीवरती टेरेस गार्डन केलेलं आहे आणि याला 10-15 वर्षापासून मी इथे भाजीपालाचं उत्पन्न घेतो आहे. तसेच विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे आहे, कोलियस प्रकार आहे, शेवंती प्रकार आहे, इत्यादी फुलझाडे लावतो. आणि या सगळं बागेसाठी लागणारं खत हे मी गांडूळ खत तयार करतो. इथे जो कचरा निघतो माझ्या परसबागेमध्ये, त्या कचऱ्याचा विनियोग मी गांडूळ खत म्हणून निर्माण करतो. आणि एक घरच्या कुटुंबासाठी एक ऑर्गॅनिक भाजीपाला ज्याला म्हणतो आपण, तो ऑर्गॅनिक भाजीपाला घरच्या घरी मिळतो. एका कुटुंबासाठी फार मला वाटतं एक चांगलं आहे. आणि पाणीसुद्धा खूप कमी पाहिजे. एक पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केला की घरातला कचरा हा घरीच राहतो आणि पाण्याची जी सोय आहे ती अत्यंत कमी पाणी लागत असल्या कारणामुळे आपण एक चांगला परसबाग फुलवू शकतो. छतावरील शेड वगळता यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचा खर्च आला नाही. त्यामुळे ही घराच्या छतावरील परसबाग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.